माझं नाव आहे स्नेहा शुभम तित्रामे। मी पवनी तालुक्यातील निलज ह्या गावातली आहे। मी अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरलेला होता। तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये पहिली लिस्ट लागली। त्याच्यामध्ये प्रेरणा धनपाल नवघरे ही पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तित्रामे ही दुसऱ्या नंबरवरती आहे। तर मी तिच्यावरती ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट चेक करायचे आहे। मी तिचे डॉक्युमेंट चेक करायला मागणी टाकली तेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तिचे डॉक्युमेंट दाखवले। तेव्हा मी ते 12वीच्या मार्कशीटवर ऑब्जेक्शन घेतला की मला ही मार्कशीट फ्रॉड आहे बा। तर त्यांनी माझं डाऊट लिहिलं आणि मला नंतर लेटर आलं की तुम्ही या बा। त्या समोरच्या व्यक्तीला आणि मला पण लेटर पाठवलं की तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सवर त्यांना डाऊट आहे तर तुम्ही क्लिअर करा। तर ती समोरची व्यक्तीला माहिती अधिकाराच्या खाली मी टाकलं तर समोरच्या व्यक्तीने मला डॉक्युमेंट्स दाखवण्यात नकार दिला। ऑफिसला लिहून दिला मी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती तिला दाखवणार नाही। तर त्यांनी तिला जॉईनिंग लेटर दिला। तर ते माझं समाधान न करता त्यांनी जॉईनिंग लेटर दिला। पण माझ्याकडे मी माहिती अधिकाराच्या खाली इकडून तिकडून जे पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये सिद्ध होते की तिला 71.85% नसून तिला 56.77% आहेत। हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत माहिती अधिकाराच्या खाली। तर ते सगळे मी आता क्लिअर होते की तिला पर्सेंटेज तेवढे नाही, तिने खोटे कागदपत्र जोडून केलेलं आहे। तर ह्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे कागदपत्रांमध्ये। ह्या कागदपत्राची सकस पडताळणी करून मला न्याय द्यावा आणि तिचे जे व्यक्तीने खोटे जोडले तिचे योग्य ती कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी। अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया 2025 अंतर्गत पवनी प्रकल्पाअंतर्गत सर्व रिक्त पदांची जाहीरनामा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आला होता आणि संपूर्ण कारवाई करून रितसर कारवाई जे रिक्त पद आहेत ते भरण्याची कारवाई करण्यात आली। असं असताना प्रकल्पातीलच निलज येथील अंगणवाडी सेविका भरती प्रकरणाने जी प्रस्तावासोबत 12वीची मार्कशीट जोडलेली आहे ती खोटी असल्याची तक्रार या कार्यालयात प्राप्त झाली। त्या अनुषंगाने अपिलार्थींना किंवा तक्रारकर्त्यांना रितसर अपील करण्याबाबत कळवण्यात आले, सांगण्यात आले, सुचवण्यात आले। त्यांच्याकडून अपील आलं की माननीय मुका यांच्या समक्ष ठेवण्यात येईल, त्यावर अपील कारवाई होईल आणि माननीय मुका यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य आहे।